बघा, आज मी बनवली आयुर्वेदिक साबून। या साबून पासून साइड इफेक्ट अजिबात होत नाही। ही साबून नॅचरल असल्यामुळे कडुनिंब, तुलसी, एलोवेरा या 3 वस्तूपासून बनविल्यामुळे आपल्या स्किनला पिंपल्स, दागधब्बेला आराम मिळतो व चेहऱ्यावर शाईन येतो। घरी साबून बनवली तर दुकानातल्या साबूनपेक्षा रिझल्ट छान येतो। चला तर बनवूया आयुर्वेदिक साबून। नमस्कार, ज्योती हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी रेसिपी बनवणार नाहीत तर आज साबून बनवणार आहेत। मी येथे ताजे कडुनिंबाचे पाने घेतलेली आहेत। ही कडुनिंबाची पाने 3 ते 4 पाण्याने स्वच्छ करून घेतलेली आहे। आता कडुनिंबाचे पाने अलग अलग आपण असे तोडून घेऊ। मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने साबून मिळते, पण घरची साबून सर्वात उत्तम आणि आयुर्वेदिक। मार्केटमधल्या साबूनने त्वचा कोरडी होते आणि डाग धब्बे येते। आणि थोडेसे तुळशीचे पाने स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहेत। हा फ्रेश एलोवेरा मी घरचाच क्लीन करून घेतलेला आहे। हा एलोवेरा चाकूच्या साहाय्याने दोन्ही साइडने कट करून घेऊ। या एलोवेराचा असा साइडने कट करून घेऊया आणि एलोवेराचे वरील कव्हर हे काढून घ्यायचे। आता या एलोवेराचा आतील पल्प काढून घेऊ। उन्हात गेल्याने आपला चेहरा काळसर येतो, काही लोकांचा चेहरा लालसर येतो। या एलोवेराने चेहऱ्याला थंडपणा मिळतो आणि स्किन सुद्धा हेल्दी राहतो। हे बघा, एलोवेराचा पल्प काढलेला आहे। आता हा पल्प साइडने ठेवूया। आता कडुनिंबाची पाने मिक्सर पॉट मध्ये घालूया। तसेच कडुनिंबाच्या पानाने चेहऱ्यावरील डाग, धब्बे, पिंपल्सला सुद्धा आराम मिळतो। तसेच कडुनिंबामध्ये सी व्हिटॅमिन आहेत, त्यामुळे चेहऱ्यावर शाईन येतो। तसेच यामध्ये तुळशीचे पाने सुद्धा घालूया। तसेच यामध्ये 1 चम्मच हळद घालूया। हळद अँटीसेप्टिक आहेत आणि हळद जखम भरण्याचे काम करते। यामध्ये थोडेसे पाणी घालूया आणि पेस्ट करून घेऊया। आता यामध्ये एलोवेरा पल्प घालूया आणि एकदम बारीक पेस्ट करून घेऊया। आता बाउलवर एक पातळ कापड ठेवूया। ही पेस्ट या कापडावर घालूया आणि गाळून घेऊया। चेहऱ्याला रोज तुळशीची पेस्ट लावल्याने ब्लड सर्क्युलेशन होते आणि चेहऱ्यावर निखार येतो आणि डाग धब्ब्यापासून सुटका होते। ही पेस्ट दाबून काढून घ्यायची। हे बघा, पेस्ट आपण छान कापडने गाळून घेतलेली आहे। या पेस्टमध्ये सेंटचा वापर अजिबात करायचा नाही, कारण हे नॅचरल आयुर्वेदिक होममेड साबून आहेत। यामध्ये 4 ई व्हिटॅमिन कॅप्सूल कट करून घालू। या कॅप्सूलने दाग, धब्बे नाहीसे होऊन चेहऱ्यावर ग्लो येतो। आता ही कॅप्सूल मिक्स करून घेऊया। तुम्हाला मी महत्त्वाची टिप्स सांगते। यामध्ये मी सेंटचा वापर का केला नाही, कारण सेंट मध्ये केमिकल राहते। आता ही पेस्ट थोड्या वेळ पुरती साइडने ठेवूया। हा ग्लिसरीन सोप बेस आहे। हा 500 ग्रॅमचा आहे। हा बेस मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळतो। आपण 6 साबून करतो, त्यामुळे हा बेस अर्धा घालूया। सर्वात अगोदर हा बेस हाफ कट करून घेऊ। हे बघा, ग्लिसरीन सोप बेसचे आपण 2 भाग केलेले आहेत। आता एका भागाचा आपण वापर करूया।
एका भांड्यामध्ये या बेसचे छोटे छोटे स्लाइस करून घेऊ। गॅस ऑन करून मोठ्या पॅन मध्ये गरम पाणी करून पाण्यामध्ये एक स्टँड ठेवू आणि या स्टँडवर एका भांड्यात हा ग्लिसरीन सोप बेस घालून मेल्ट करून घेऊ। हा साबण सेट होण्याचा सिलिकॉन साचा आहे। सोप बेस बघा मेल्ट झालेला आहे। आता या बेस मध्ये ही पेस्ट घालूया, मिक्स करून घेऊ आणि ही पेस्ट 2 मिनिट कुक होऊ देऊ। 2 मिनिट झालेले आहे। आता गॅस ऑफ करू आणि गरम गरम या सिलिकॉन साच्यामध्ये घालू, कारण हा घोल लवकर घट्ट येतो। आता 2 तास असाच साचा ठेवू, याला फ्रीज मध्ये ठेवायची काहीच गरज नाही। माझा घोल थोडासा जास्त शिल्लक असल्यामुळे दुसऱ्या सिलिकॉन साच्यामध्ये घालते। हा सुद्धा साचा 2 तास असाच ठेवू। 2 तास झालेले आहेत। साबण किती छान सेट झालेली आहे। आता साबण मोल्ड मधून काढून घेऊ। साबण किती छान निघत आहे। आपण काही दुसऱ्या मोल्ड मध्ये साबण केल्या होत्या, त्या मोल्ड मधल्या सुद्धा साबण काढून घेऊ। या मोल्ड मध्ये बघा किती छान साबण तयार झालेली आहे। ही नॅचरल आयुर्वेदिक साबण असल्यामुळे त्वचा चिकनी, सॉफ्ट आणि चेहऱ्यावर ग्लो येतो। तुम्ही सुद्धा अशी साबण ट्राय करा, कारण ही साबण बनवणे खूपच सोपी आहेत। तुमच्याकडे असा सिलिकॉन साचा नसेल तर आईस्क्रीम मोल्ड मध्ये किंवा कागदी ग्लास मध्ये साबण तयार करू शकता। तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।